या प्रभागामध्ये परत एकदा मला सांगायचं, मी वारंवार सांगतो की आदरणीय पवार साहेबांना मानणारा प्रचंड वर्ग आहे आणि त्याची प्रचिती लोकसभेला आली होती, कारण की या प्रभागात आत्ता घड्याळाचे असलेले 4 माजी नगरसेवक आणि भाजप एकत्र असताना देखील आमच्या विरोधात काम करत होते, लोकसभेला तुतारीच्या विरोधात काम करत होते, तरी 13,000चं मताधिक्य या नेहरूनगर, अजमेरा आणि विठ्ठलनगर भागातून अमोलदादांना मिळालं होतं. गांधीनगर खरवडी तर वेगळंच होतं, ते 18,000 मतदान पण प्लस होणार आहे आता याच्यात. या एकंदरीत परिस्थितीचा आकलन करताना अमोलदादांचा खूप मोठा चाहता वर्ग येते, त्यांचा मतदार खूप मोठा आहे आणि आज ज्या पद्धतीने आमची रॅली झाली, ज्या पद्धतीने लोकांनी आम्हाला साथ दिलेली आहे, त्याच्यामुळे आम्हाला 100 हत्तीचं बळ मिळालेलं आहे. कारण की ही निवडणूक जी आहे ती फक्त आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे जे आमचे उमेदवार आहेत, आम्ही मुद्द्यांवर लढतोय, बाकी सगळेजण चेहऱ्यांवर लढतात आणि तेच तेच चेहरे बघून लोकांना कंटाळा आलेला आहे. खरं तर आता जेव्हा आम्ही प्रचाराला जातो ना लोकांपर्यंत, डोर टू डोर आमचा प्रचार सुरू आहे, लोकांचं म्हणणं असं आहे की सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे समीकरण जे आहे इथल्या लोकप्रतिनिधींचं ते कुठेतरी थांबलं पाहिजे. प्रचंड दहशत आहे. म्हणजे आमच्याबरोबर जी लोक फिरतात किंवा जे लोक विचाराची आहेत त्यांना लगेच फोन जातात, मुद्द्यांवर कुणी बोलत नाही. म्हणजे विठ्ठलनगरच्या कॉलनीचा प्रश्न असेल किंवा एसआरएचा प्रश्न असेल, एसआरएमध्ये तर इथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की कोट्यवधीचा घोटाळा झालेला आहे. म्हणजे त्यांच्या जीवावर ज्यांनी कोटी रुपये कमवले, कोट्यवधी रुपये कमवले, त्यांना यावेळेस इथला मतदार धडा शिकवणार असं लोकांचं म्हणणं आहे. आम्ही जेव्हा प्रचाराला जातो तेव्हा लोक म्हणतात की अजमेरातील काही सोसायट्या आहेत, जसे ग्रीनफील्ड असेल, स्वप्ननगरी, बाकी बऱ्याच त्या पट्ट्यातल्या उद्योगनगर पट्ट्यातल्या ज्या सोसायट्या आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते, त्यांचे मूलभूत प्रश्नांना बगल दिले जाते. आणि सर्वात मोठं पब्लिकमधून नाराजी अशी की झोपडपट्टीच्या म्हणजे दोन्ही 6-7 झोपडपट्ट्या या प्रभागामध्ये आहेत, त्यातल्या लोकांचं म्हणणं असेल की तुम्ही फक्त पैसे देऊन किंवा पैसे घेणारे अशी त्यांची जी बदनामी केलेली, त्याचा तिथल्या लोकांमध्ये राग आहे. लोकांचं म्हणणं असं की आमच्या मताला किंमत आहे, आमच्या मतांना व्हॅल्यू आहे, आमच्या जगण्याला, आमच्या राहण्याला महत्व आहे आणि हे महत्व हे सत्ताधारी किंवा इथले लोकप्रतिनिधी ते नाकारतायत. प्रत्येक वेळेस त्यांची अपमान केला जातो की हे पैशावर विकत घेतलं जाणारं मतदान आहे. परंतु ते जे लोक आहेत, आम्ही सर्वसामान्य, आमच्या जे पॅनल आहे, जे आमचे उमेदवार आहेत, ते सर्वसामान्य कुटुंबातली लोक आहेत. त्यांच्या घरात कुणी नगरसेवक नाही, ग्रामपंचायत सदस्य नाही आणि हे लोकांना आवडत आहे की आम्ही मुद्द्यांवर बोलतोय. आम्ही सुशिक्षित जे बेरोजगार आहेत त्यांना नोकरी देण्याच्या बाबतीत बोलतोय, आम्ही इथं मोफत इंग्रजी शाळेच्या बाबतीत बोलतोय, आम्ही महिलांना रोजगार देण्याच्या बाबतीत बोलतोय, आम्ही इथं आरोग्याविषयी बोलतोय, जिजाऊ क्लिनिक मोफत देऊ, ओपीडी आम्ही मोफत करू, याच्यावर आम्ही बोलतोय. परंतु तसं विरोधकांकडून म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी, अजित पवारांचे जे सगळे पक्ष आहेत या प्रभागामध्ये, हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. म्हणजे गंगाधरही तेच आहेत आणि शक्तिमानही तेच आहेत आणि लोकांची फसगत करतायत. त्यांनी कुठला पर्याय ठेवला नाही. परंतु आदरणीय शरद पवार साहेबांनी या प्रभागामध्ये आम्हाला उमेदवारी देऊन, गोरगरिबांना, च्या लेकरांना उमेदवारी देऊन हे एक पर्याय इथल्या जनतेसमोर दिला आणि ती जनता त्यांना स्वीकारत आहे. सामूहिकरित्या जर तुम्ही बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात असं लोक समोर दिसत नाहीत, परंतु या वॉर्डामध्ये अंडर करंट आहे. हे 16 तारखेला नक्कीच तुम्हाला निकालातून दिसेल. 100% त्याच पद्धतीचं काम चालू आहे. आता तुम्हाला मला सांगायचं एक छोटंसं उदाहरण की माझा एक व्हॉट्सअप ग्रुप होता कोर कमिटीचा. म्हणजे प्रत्येक प्रभागातील 5 अशी माझी जी महत्वाची लोक होती, आमच्या विचारधारेला मानणारी लोक होती, त्या लोकांना त्यांनी ट्रॅक केलं आणि कुणाला पैशाचं आमिष दाखवलं, कुणाला धमक्या दिल्या आणि त्यांना असं घरात ठेवलेलं. म्हणजे या लोकांमध्ये म्हणजे एखाद्या काही मंदिरामध्ये आमच्या आसमा शेख मंदिरात गेल्या होत्या, त्या मंदिरच्या कमिटीच्या लोकांना धमक्या गेलेल्या आहेत. म्हणजे हे जे दहशतीचं वातावरण आहे, सोसायटीचे सुद्धा लोक म्हणतात की तुम्ही आम्हाला गुलाम म्हणून ठेवलेलं आहे. इथल्या नागरिकांची भावना अशी झाली की त्यांना गुलाम मानसिकतेत जगावं लागते. म्हणजे ते त्यांचे स्वतंत्र विचार ठेवू शकत नाही, कोणाशी बोलू शकत नाही. म्हणजे या पद्धतीचं जे राजकारण चाललेलं आहे, ही जनता मनात ठेवून नाही आणि ह्याची जी खंत आहे त्यांच्या मनातली, ही 15 तारखेला मतदानात निघणार आहे, 16 तारखेला निकालात त्याचं रूपांतर होणार आहे आणि या प्रभागामध्ये परिवर्तन घडणार आहे आणि नक्कीच इथं तुतारी वाजणार आहे.